सर जी केस टाकली आहे ना मी, 2 केस विचारायचे आहेत. विचार. फर्स्ट केस आहे, हा 16 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला मुखदुशिका पूर्ण म्हणजे तोंड असं आरक्त वर्णाचे आहे आणि पस पण आहे त्याच्यामध्ये. हम्म, आता तर ते दिसत नाही, पण आईने सांगितलं मला की ते खूप दुखतं हम्म, आणि त्याला. हम्म, आणि तो होमिओपॅथिक मेडिसिन घेतोय. तिचेच रिलेटिव्ह असल्यामुळे हम्म, पहिल्यापासून 1 वर्षापासून हम्म, आहे त्याला. हम्म, आणि फुटबॉल प्लेयर आहे मुलगा म्हणजे फुटबॉलमध्ये त्याला इंटरेस्ट आहे तर तो आणि मग मी हेतू विचारले तर बाकी तर मला काही सापडले नाही, पण जो उठल्यावरती तो दूध, ओट्स आणि त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला ते हम्म, पीनट बटर हम्म. आणि ड्रायफ्रूटचं 1 चम्मच पावडर असं घेऊन तो रोज 16 वर्षाचा ते मुलगा आहे. हम्म, 16 वर्षाचा. हम्म. आणि मग त्याला हे बाकी मलमूत्र, क्षुधा सगळं व्यवस्थित आहे. बाकी फक्त त्याला हेच प्रॉब्लेम आहे. मुखदुशिका एवढंच आहे. हम्म, ठीक आहे. ते तर आता सर फोटो ते पाठवला तो. रक्त आणि काय सर? फोटो पाठवला तो ना. हां. हम्म, पुढे झालं. सर इथे मग फक्त हेतू मला गुरु आणि ते सकाळचं जे हम्म. पीनट बटर ते शेंगदाण्याचं हा, असतं ना? तेच बंद करायचं. तेच बंद हां. करायचं आणि सगळं आरक्तवर्णता आहे, दिसते है ना. आरक्तवर्णता दिसते, पूर्णपणे लालसर आहेत, बरोबर आहे की नाही. हो सर आणि पित्त खड्डे पण मांसात खूप पडलेत. पित्त हं. मांसात गेलं की विस्फोट, दाह, पाक अशी सगळी लक्षणं निर्माण करतं, आहे की नाही. पित्तशामकच उपचार करायचेत. आवाज येतोय माझा? हो सर येतोय. हा, पित्तशामकच उपचार करायचे. त्याला लावायला, चेहऱ्याला लावायला लोद्र, धान्यक, चंदन, वाळा असे काही लेप द्यायचे. आणि पोटातून पण स्निग्ध असते त्वचा या तरुण वयात, आलं लक्षात. आणि पोटातून पण त्या पद्धतीने खदीर, वाळा, चंदन यासारखे पित्तशामक उपचार द्यायचे. थोडा वेळ लागतो कारण वयाचा रोल जास्त येतो, आहे की नाही. तिखट, आंबट हे पीनट बटर खाणं किंवा हे असं दुधाबरोबर घेणं, आहे की नाही. हे सगळं प्रकरण. दूध जे आहे ते शुक्रगामित्व आहे, शुक्र वाढवणार आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर जर चुकीचं काय घेतलं गेलं तर ते चुकीचापणा सगळा तो शुक्राकडे जातो. आणि तोंड जे आहे ते शुक्राचा अवयव आहे. तोंडावर येणाऱ्या स्निग्धता आणि पिटिका हे शुक्राचा मळ सांगितलंय शारंगधरने, आलं लक्षात. तर मग काय बोललो मी, तर असं करायचं. त्यामुळे ते दुधाबरोबर काहीतरी असं उष्ण बिष्ण काय खाण्यात गेलं तर लवकर त्याचं गामित्व शुक्राकडे जातं, लवकर शुक्रदृष्टी होते आणि त्याचं परिवर्तन लवकर चेहऱ्यावर दिसायला लागतं. मग त्या पद्धतीने त्याचा विचार करायचा आणि त्याला कषाय शीत अशी द्रव्य, कडू शीत अशी द्रव्य पोटातून द्यायची. ठीक आहे, आवाज येतोय ना. सर कृमिघ्न द्यायचं का नाही ह्याच्यामध्ये? गरज नाहीये, काय गरज खदीरनेच नसते. होईल. कडू औषध आहे ते कृमिघ्नच असतात, है की नाही. बरोबर. हम्म, सर रक्तपाचक सोबत हे मिळून द्यायचं का? हम्म. खदीर, वाळा, हे सगळं चंदन मिळून द्यायचं. रक्तपाचक सोबत? द्यायचं आणि ते चेहऱ्याला लेप लावायला सांगायचा. दिवसातून 2 वेळा तरी लेप करायचा. धान्यचा लेप करायचा, लोध्रचा लेप करायचा, आलं लक्षात. त्याच्यात पस फॉर्मेशन खूप असेल, हे असेल तर वचा टाकायची. पण आता ते आरक्तवर्णीय जास्त आहे, त्यामुळे हे 2 लेप करा, धान्यक आणि लोध्रचा. वाळा वेळा पण टाकू शकता. दिवसातून 2-3 वेळा तर लेप करायचा, लगेच धुवायचा, खूप कोरडा होईपर्यंत ठेवायचा नाही. दिवसातून 2-3 वेळा थंड पाण्याने चेहरा धुवायचा. जेवढं चेहऱ्याला थंड पाणी लावाल तेवढं, थंड पाणी लावणे पित्तशामक आहे ना, तेवढं तिथले पाक कमी होतो. तर दिवसातून 2-3 वेळा थंड पाण्याने नुसता चेहरा धुता, साबण बंद करायचा. आणि तेलकट तुपकट काय जास्त हे खायचं नाही, ज्याने पित्त वाढेल असं. पित्त प्रकोपक काय खायचं नाही, एवढं पाळायला सांगायचं. सर काय आणि हे जे लेप आहे त्याच्यामध्ये नुसतं धान्यक आणि ते त्याला मसूर डाळ वगैरे घालायची का? नुसतं मसूर डाळ पावडरनेच? उष्णते पडते. हेच लावायचं, धान्यक आणि लोद्र द्यायचं, नाही तर चंदन टाका त्याच्यात, नाही तर वाळा टाका त्याच्यात. आणि लावायचा बरं. आणि 2 मिनिटांनी धुवून टाकायचं लगेच. असं दिवसातून 2-3 वेळा करावं ना, पण खूप वेळ ठेवायचा नाही लेप. लेप खूप वेळ ठेवला की पण उष्णता वाढते. तशी लक्षण असेल लेप तर तसं करायचं. जलोकाउच्चारण करू शकता तुम्ही, तर जलोकाउच्चारण करा. मुखदुशिकाला वाग्भटाचार्यांनी हे सांगितलंय काय, शिरावेद सांगितलंय, है की नाही. तर इथलं सेंटरची शिरावेद करू शकता, नाही तर जळू इथं तिथं लावू शकता, असं करू शकता. तर दुसरं विचारू, एक पेशंट आहे मला कारण दुसरी पेशंट आहे 60 वर्ष एज. तिला उद्गार बाहुल्य आणि वारंवार म्हणजे छातीत 60 भरल्याप्रमाणे. फिमेल आहे का? 60 इयर फिमेल.
बर 60 ईयर फीमेल है। पुढे और उसको है ना उद्गार ज्यादा आते हैं, हम्म पेट में गैसेस बनते हैं, गैस भी पास होते हैं। हाँ और कभी कभी मल प्रवृत्ति में खून भी आता है। और मतलब बहुत ज्यादा खून, ऐसे वो बोली थी मुझे। हम्म, पूरा कमोड भर जाता है, ऐसे बोली। और क्या मल कितना खून प्रवृत्ति आता है? साम हाँ, हाँ मल प्रवृत्ती, रक्त रक्त पुढे हाँ प्रवृत्ती हाँ मलामध्ये असते असं हम्म, सांगितलं. हाँ परत पेशंट म्हणली की वारंवार मलप्रवृत्तीला जावं लागतं 4 ते 5 वेळा. हम्म, आणि एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी केलं तर तिच्यामध्ये कोलोनोस्कोपीमध्ये शोथ होता, पण तिच्याकडे रिपोर्ट नाहीये ते आता. हम्म, रिपोर्ट नाहीये पेशंटकडे आता सध्या. आणि हम्म, ती हायपरटेन्सिव्ह पण आहे, परत हम्म, हायपोथायरॉइडिझमची गोळी पण घेतेय. हम्म. आणि बाकी हे लक्षणांसोबत सर तिचं हेतू घेतले, तर ती पूर्ण दिवसभर म्हणजे सकाळी उठल्यावर चहा घेते, तो पण पूर्ण मसाले आणि अद्रक टाकून. नंतर हे बाकी जे जेवण वगैरे करते 10 अग्नीची वाजता. रुक्षता असेल ना तर वातपण प्रकोप होतो काय आणि अग्नीचे जे गुण आहेत ते पण दिसतात. म्हणजे रुक्षता काही नुसती शीतगुणाचीच असते असं नाही आहे ना. अग्नीने पण आपण कुठलीही गोष्ट सुकवू शकतो आहे की नाही. तर तिच्या जेवणात खाण्यात पिण्यात कशात तरी ती अग्नीची रुक्षता असणार आहे. आलं लक्षात. म्हणजे काळी मिरी जास्त खाणं, लाल हिरवी मिरची काही असेल किंवा क्रोध असणं, जागरण असणं असं, आणि ते खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे जर एवढं रक्त पडत असेल तर. आलं लक्षात. कुठले तरी हेतू असे असणार आहेत. आलं लक्षात की ते हे करेल. तर हिथं ही अग्नीची रुक्षता जर कमी करायची असेल तर तुम्हाला गुरुगुणाचं स्निग्ध गुणाचं अशी औषधं द्यावी लागतात. हम्म? कळालं सर का? पण तिचं तुम्ही अधेशन खूप आहे. सर हे जे असू दे. असताना पण हम्म, हम्म, ती 4-5 वेळा जे खाते दिवसातनं. हम्म, हम्म, म्हणजे लूज मोशन होत आहे तरी पण मग मी तिला समजवलं असं नाही हम्म, खायचं. हम्म, आता लंघन दिलंय पेशंटला सध्या तरी. हम्म, हम्म, जे काही आहे ते. आणि हम्म, एक मी आता सध्या तिला मला प्रवृत्तीत काही तसं रक्त नव्हतं म्हटलं, खूप 3 हम्म, महिन्यापूर्वीच झालं होतं. म्हणून मी हम्म, तिला षडधरण योग दिला, एवढंच दिलंय. हम्म, आणि लंघन. हम्म, तर आता पेशंट आली होती आज 7 दिवसाची हम्म, मेडिसिन नंतर, हम्म, आता बरं 2 हम्म, किलो वजन पण कमी केलंय. हम्म, हम्म, आणि ती म्हणते मला आता हलकं वाटतंय जरा, असं हम्म, बोलली. हम्म. तर मग ठीक आहे पुढे मग. मग कसं चिकित्सेचा विचार नाही, करायचा मी पुढे असं मग. तर त्याला घृत दिलं असतं, तिक्त घृत. कारण जर एवढी मलप्रवृत्तीमध्ये रक्त पडतंय, आलं लक्षात, ओके सर. उद्गार बाहुल्य हे आहे, तर हे वातपित्ताची संप्राप्ती आहे. आलं लक्षात. आणि पित्तलबण संप्राप्ती आहे. आलं का लक्षात. आणि मग तसं जर ओके असेल सर. तर मग म्हणजे तुमच्या इनपुटनुसार मी सांगतोय. तर मग हो सर. तिक्तघृत श्रवण मात्रेमध्ये दिलं की ते दोन्ही गोष्टी थांबतील. गॅसेस बरं. व्हायचं पण, आणि बरं, मग बरं. काहीतरी हेतू जोरात असणार आहे. तेवढं रक्त पडत असेल है ना, तर हं? हं, हं. ठीक आहे सर. असं. हं. धन्यवाद. ओके. हॅलो सर. विचारा. सर एक फिमेल पेशंट आहे सर, 58 वर्ष. किती? 58? 58. हां. हं, सर प्रधान जाणूसंधी शोथ. थोडं तिला सांधा गरम वाटतो. हं, मुखशोथ. मुखशोथ आहे सर, अल्प काही प्रमाणात. हं, पिंडिकोद वेस्टर्न. सर पुन्हा अरुची, अंगमर्द, आलस्य, थोडं रसक्षयाचे काही लक्षणे आहेत सर. आणि कटकट आवाज पण येतो सर सांध्यांमधून. हं, अं, हं, बाकी सर हेतूंमध्ये सर सकाळी 2 ग्लास पाणी पिता येते. हं, नाश्ता सर 11 वाजता करतं. हं, जेवण सर दुपारी 3 वाजता. हं, रात्रीचं जेवण 10 वाजता. हं, पुन्हा बाहेरचं सर 15 दिवसातून एकदा किंवा दोनदा होतं. दही हं, खाण्यात येतोय. तर हं, सर एवढे हेतू आहे सर. तर याच्यामध्ये सर थोडं पहिल्यांदा सामावस्था जाऊन सर निरामावस्थे हं. नंतर असा विचार करायचा का सर? होय. हा. आता हं, सर याच्यात कसा विचार करायचा सर ट्रीटमेंटमध्ये? हं. आता हे मुखशोथबीत जे काही येतंय ते अजीरणामुळे येतंय, म्हणजे आमामुळे येतंय. बाकीची जी हो. लक्षणं आहेत. हो. आलं हं. लक्षात. तर हो. ती पहिलं पाचन केलं की हे शोथबीत पहिला सगळा जाईल. हं? कमी करायचं. हां. ओके सर. लघवीला कसं होतंय? मूत्रप्रवर्तन कसं आहे? सर रात्री एकदाच जाते सर ती. नाही, बाकी ठीक आहे नाही. सर. 10 युक्त आहे का? नाही सर, नाही. 10 युक्त आणि नाही आहे. मलप्रवर्तन पण 10 युक्त नाही ना? नाही सर, नॉर्मल आहे. फक्त सर थोडं सांध्यात थोडं गरम वाटतं. सांध्यात गरम वाटतं. ठीक आहे. आणि पोटात आग बीग काय पडते का? थोडी तीक्ष्णाग्नी आहे सर. तीक्ष्णाग्नी, भूक सहन होत हं. नाही तिला. बरं, ठीक आहे ना. वातरक्तासारखी ट्रीटमेंट करायची. लावायला तिला नंतर पाचन-बिचन झाल्यानंतर, शोथबीत कमी हो. झाल्यानंतर लावायला बला गुडूचादी तेल, कुडूचादी तेल किंवा ओके. चंदन बला लाक्षादी तेल अशी तेलं-बिलं द्यायची. दुधात सिद्ध केलेली अशी तेलं.
किंवा दशमूळ बर वेळेतील असेल म्हणजे तसं करू शकत असेल तर दशमूळ सिद्ध हा दुग्धाची धाराबिरा जानूशूला हे करायची. हा बर आणि हो सर पोटातून हे करायचं, काय करायचं, गोक्षुरासारखी औषधं, पाचन झाल्यानंतर, हा हम्म. गोक्षूर, ठीक दशमूळ अशी औषधं द्यायची. आलं लक्षात? गुडवेल बल्ला सर वापरता हा, येईल सर गुळवेल बला वापरा, विदारी वापरा, ठीक हं? लाक्षा वापरा. लाक्षा आहे ती वातस्त्र आहे, वात कमी करते, रक्ताचे दोष कमी करते. त्यामुळे लाक्षासारखी औषधं वापरा, त्याच्याने ते ध्वनी पण जाईल, जानध्वनी पण जाईल आणि रक्तातल्या पण गोष्टी जातील. हं? असं करा. पेशंट सर कसं ताकद कमी झाली असं म्हणतात सर, तर तेव्हा हं, कसं काय विचार करायचा सर? ताकद कमी झाली म्हणतात सांध्यांची, तर हं. नेमकं काय सर अपेक्षित असतं आपल्याला? आहे ना आपल्या शून्यता म्हणून हे येतं ना लक्षण. संधी शून्यता म्हणजे तिथला कफ कमी होणं. हा कफाने स्थिरता येते आणि हा कफामुळे बल येतं, कफामुळे धैर्य येतं, कफामुळे धारणता येते, धारण ठेवणं हे जे येतं आणि हलकेपणा वाटणे, पोकळपणा वाटणे हा तिथे गेलेल्या वाताचं लक्षण आहे. आलं लक्षात? तर ते कॉम्पॅक्ट नसला की त्या पद्धतीने ते होतं. तर हे चंदनबाई लाक्षादी तेलासारखी तेलं जर छान बनवलीत आणि लावल्याला दिलीत ना, लगेच कमी होतात लक्षणं. ध्वनी पण कमी होतो जानूचा आणि शूलशोथ पण कमी होतो हम्म. सगळं. हं? आणि आग व्हायचं ते पण कमी होऊन जातं. छान दुधात बनवायचं तेल, म्हणजे दूध टाकायचंच कंपल्सरी. ओके आणि हे कमी होऊन जाईल बाकीचं पेंडिकोदोष्टन हे सगळं. आता ओके 58 आहे ठीक फिमेल, त्यामुळे ती वाताकडे झुकणारीच आहे. त्यामुळे स्निग्ध, झोपणार आहे हो मधुर अशा पद्धतीचे उपचार ह्याच्यामध्ये ठेवायचे. शतावरी सारखे हम्म. कल्प प्रमाणात त्याला कमी प्रमाणात का होईना रोज द्यायचे तिला. हं? असं हो करायचं. सर मेसेज ओके करून मेसेज काय आलाय? सर लाक्षा चूर्णाचं टाकलं होतं मी. ते पाण्यामध्ये विरघळत नाही तर काय कसं द्यायचं ते? असं विचारायचं. पाण्यातूनच द्यायचं. चूर्ण असं द्यायचं ते आणि पाणी प्यायचं. वरवरच तरंगतं आणि तोंडात पण असं टाकलं की नाही हे नाही, होत नाही. विरघळतं ना, त्याला काय विरघळायला. गैरिकचं पण तसंच होतं सर. गैरिकचं पण पाणी सुवर्ण गैरिक. चूर्ण घ्यायचं आणि पाणी प्यायचं. हं? आलं का लक्षात? ओके सर. हेलो। बोला. हाँ नमस्कार सर। हं. सर एक केस है, 32 इयर्स फीमेल है। उनको 32 फीमेल. एमेनोरे की परेशानी है सर। उनको क्या होता है कि जब भी उनके पीरियड्स कभी भी ना जैसे 2, 3, 4, 5 महीने में आते हैं और अपने आप से कभी भी नहीं होते हैं। हमेशा उनको मॉडर्न मेडिसिन लेना पड़ता है और 32 ईयर्स जैसे ही फीमेल डेट है आती और उसको जी पीरियड आते नहीं जब तक वो दवाई नहीं लेते नहीं तब तक। जी। और हम्म, जैसे ही उनकी डेट आती है तो उनको बहुत ज्यादा आदमान, पेट फूलना, बहुत डिप्रेशन वाले सिम्टम्स, ये हम्म, बहुत ज्यादा दिक्कत होने लगती है उनको। हम्म, पित्त कफ प्रकृति है उनकी और स्ट्रेस की हिस्ट्री है सर उनकी, पहले की डिप्रेशन की मेडिसिन ले चुकी हैं वो। हम्म। तो अभी इस चीज से बहुत परेशान है कि जैसे ही उनकी डेट आती है उनको पेट फूलना और बहुत सारे सिम्टम्स आने लगते हैं, जिसकी वजह से उनको फिर से वो वजन डिप्रेशन वाले भी वजन आने लगते कितना है उनका? हैं। वजन ज्यादा नहीं है, वजन है 54। 54 है। हाँ, फिर और आगे। सेकेंडरी इनफर्टिलिटी भी है सर। एक बच्चा है उनका 12 इयर्स का। हम्म, उसके बाद मतलब दोबारा कंसीव नहीं हुआ है। वाई हम्म, डिस्चार्ज की भी बहुत ज्यादा हिस्ट्री है साथ में। हम्म, और जी सर। मलमूत्र, बाकी तो ठीक है सर। बाकी कोई पेट स्वेद, साफ होता है, कॉन्स्टिपेशन। जी मलमूत्र, स्वेद, स्वेद प्रवर्तन कैसा है, भूख हाँ, कैसी है? स्वेद भी ठीक है, मतलब नॉर्मल है। स्वेद नॉर्मल है, मलमूत्र नॉर्मल है। हम्म, बस यही वाइट डिस्चार्ज, और जब भी पीरियड, मतलब पीरियड जो है कभी नॉर्मल होते ही नहीं है अपने आप। और जैसी हम्म। डेट आती है तो बहुत सारे उनको पेट फूलना इस टाइप का मूत्र सिम्टम प्रवर्तन में होने लगता दाह है। दाहदी लक्षण कुछ है क्या? नहीं नहीं सर, ठीक है। यूरिन के और कोई सिम्टम नहीं है, बस वाइट डिस्चार्ज बहुत ज्यादा होता है। हम्म, जी सर। वाइट डिस्चार्ज ज्यादा होता है। वाइट डिस्चार्ज बहुत ज्यादा होता है उनको। हम्म, और पीरियड यही है कि पीरियड की जब डेट आती है तो बहुत पेट फूल जाता है उनका। पीरियड्स होते तो नहीं है, पेट फूल जाता है और बहुत डिप्रेशन के सिम्टम्स आने लगते हैं, पेट में दर्द होता है बहुत हम्म। ज्यादा। तो जी हाँ ठीक है, अभी क्या करना है? हाँ, हो जी गया। सर। हाँ, अभी क्या करना है इस पेशेंट में हमें क्या जी क्या करना है, देखो ये स्ट्रेस टेंशन पहले के जो कॉज है उससे रसदुष्टि हुई है और रसदुष्टि के जी कारण आर्तोदुष्टि और ये सब हुआ है, ठीक है ना? जी हाँ, और भी जो कुछ हेतु है जी उनके कारण ये सब कुछ हुआ है, अवरोधजन्य संप्राप्ति है। हाँ, मतलब अभी उनका जो वायु जो है वो जो गति होती है महीने में एक बार आने की रज प्रवर्तन की, उस समय अवरोध होता है। हाँ,
अब वो जी अवरोध जी निकालने के लिए उनको क्या करना है कि अपान काल में हरितकी, हाँ, जी सर। हरितकी, लता करंज, जी हम्म, अजमोदा, जी सर। हम्म, ये जी सर। ये क्या करना है? अपान काल में देना दो, हाँ, दोपहर दोपहर को खाना खाने से पहले और रात को खाना खाने से पहले आधा चम्मच लेना, ये सब सम प्रमाण में देकर। हाँ, ये केस का 3 टाइम फॉलो सर। बाद में मुझे बताओ, हाँ, ग्रुप में, हाँ, सुनो। और जी हाँ, फिर ये अभी अभी उनकी मॉडर्न मेडिसिन कोई चालू है क्या? सर, अभी उनका 5-6 महीने से हुआ नहीं पीरियड, तो फिर वो दिखाने हाँ, जाती हैं वो बंद कर दो, हाँ, जैसे हम वो मतलब। दवाई बंद कर दो, जी हाँ। जी दूसरी जी दूसरी जी। बात जो करना है, तिलतेल का पिचू, योनी पिचू देना है, हाँ, तिलतेल, तिल हाँ, तेल का सर। तिलतेल का मूर्छित जी चाहिए तेल, हाँ, उसको भावना दे दो, ठीक है। हाँ। तो जी सर। तिलतेल मेडिकल में मिल जाता है, हाँ, तो तिलतेल का क्या करना जी। है? पिचू धारण, हम्म, भावना किसकी देनी है सर? हाँ, मूर्छित तिल तेल में भावना किसकी देनी है? किसी का भी, मंजिष्ठा, दारवी, दशमूल, बिस्मूल, किसका भी ये करो, सिद्ध करो, ठीक सर। ठीक है, ठीक हाँ। सर, या सर। जी फिर सर। सहचरादि तेल मिला तो सहचरादि तेल का करो, हम्म। जी सर। वो नित्य करना जी है, सर। उससे क्या होगा, वहां के स्रोत से जो है वो साफ हो जाएंगे, हाँ, प्रमाथि जी गुण से, और वहां का जो जो कुछ अटका हुआ है वो सब जाएगा, हाँ। जी सर। दोपहर को खाना खाने के बाद एक टाइम रसपाचक देना है, जी सर। हाँ। 2 टाइम ये जी आपने सर। ये दिया हरित की लता करंजन, हाँ। हम्म, हाँ, ये महीना भर चलाने के बाद दूसरे महीने में जो आएंगे, तब जी फलग्रुत जो है वो रसायन काल में देना है 1 चम्मच, हम्म, ठीक है सर। ठीक है। और ये जी हरिता की सर। लता करंजा जमुदा ये भी रखना है, रसपाचक है, जी वो सर। उसके लक्षण थोड़े देखो, हाँ, आदमान आदि लक्षण और ये सब लक्षण अगर कम हो गए तो रसपाचक बंद कर दो, हाँ। ठीक है सर। तिलतेल का पिचू जो है वो रखना ही रखना है, जी सर। हम्म, हम्म, जी ठीक है। सर। फलग्रुत जो है वो वजन बढ़ाता है, हाँ, फलद्रुत अच्छा। जो है वो उसकी फलश्रुति देखोगे तो ये आपके केस की जो फलश्रुति है उस प्रकार की है, हाँ। ठीक है सर। हाँ, तो ये कर दो चालू, उससे हो जाएगा सब कुछ, हाँ। जी सर। जी हम्म, सर, ये हरित की लता करंज और अजमोदा अपान काल में देना है अपान काल और में देना शाम है, को? आधा चम्मच गर्म पानी के साथ, दोपहर को खाना खाने से पहले, रात को खाना खाने से पहले, 3 टाइम देना है सर? ठीक। 3 टाइम, 2 टाइम 32 साल सर, के, दोपहर में खाना खाने से पहले और शाम को? शाम को खाना खाने से पहले। ठीक है सर। ठीक। जी सर, धन्यवाद सर। सर, एक केस और है हम्म, सर। 36 ईयर मेल है उनका। बाकी कोई सिम्टम नहीं है सर, इसका बिल्कुल ठीक है एक सारी। 4-5 महीने के बाद फॉलोअप ले लो, मीन्स कंटिन्यूस देखो, हम्म, जी सर। जी हम्म, सर, 36 ईयर मेल है उनका। हम्म, क्रिएटिनिन 1.2 आ रखा है। हम्म, कोई सिम्टम्स नहीं है सर उनको। सिर्फ उनको क्या होता है कि लंबर रीजन में हल्की सी थकान रहती है, इधर, और लंबर रीजन में पीछे बैक में हम्म, उनको ऐसा लगता है कि थकान सी हो रही है, जैसे मस्कुलर थकान जैसे होती है, ऐसा हम्म, बताते हैं वो। हम्म, और यूरिन में उनको कभी कभी दिक्कत होती है, जैसे रुक रुक करके आती है। रुक रुक करके आती है, हम्म, जी जी। हम्म, ये 2 सिम्टम्स बताए। वात पित्त प्रकृति है पेशेंट की सर, हम्म, और बाकी ऐसा कोई ऐसा हेतु नहीं है बहुत ज्यादा कि ठीक है, नहीं इतना मिला। ही है। हाँ, हेतु कुछ नहीं है, बाकी कुछ लक्षण नहीं है, मल मूत्र स्वेद जी, उनको अग्नि विग्नि सब ठीक है, सब सब ठीक है सर। सब तो ठीक है सर। पहले उनको स्वेद बिल्कुल नहीं आता था, लेकिन अब उनको स्वेद हो रहा है। हाँ, और पहले की उसका हिस्ट्री उन्होंने वजन ये बताई कितना थी, है? स्वेद बहुत कम होता था। जी सर, वजन 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 उनका 62 केजी है, और हाइट का ठीक है, मतलब हाइट के हिसाब से वजन ठीक है सर सिर्फ उनका। इतनी कंप्लेंट है ना? तो जी इसको सर। अभ्यंग चालू कर दो, ठीक है। जी अभ्यंग चालू कर दो, कटी सभी पूरे शरीर पर अभ्यंग करना रोज, खाना नहाने से पहले, हाँ, जी जी ठीक है। और बोक्सोर विक्सोर जैसे द्रव्य दे सकते हो, देने की जरूरत नहीं, अभ्यंग से हो जाएगा। अभ्यंग से क्या हो जाएगा, जो कटी कटी प्रदेश जो है वात का स्थान है ना, अगर वहां का कफ जी जी गया, जी है ना, तो वो जी वहां जी पे क्या हो जाता है, वीकनेस आदि लगता है, तो अभ्यंग से क्या हो जाएगा, वो सभी जो वो चला जाएगा। फिर मूत्र से क्लेद जी वहन, तो रोज अभ्यंग से क्या होगा, मूत्र की मात्रा बढ़ेगी, वो अच्छा होगा, और ये क्रिएटिन बेटिन जी का भी सॉल्व होने लगेगा। तो सिर्फ अभ्यंग से होने वाली केस है, हाँ। तो इसे देखो, जी जी और अब सिर्फ अभ्यंग करो, ताकि अभ्यंग का महत्व भी आपको पता चले, और 1 महीने के बाद वापस से सब कुछ पूछो, फॉलोअप ले लो और बताओ ग्रुप में, जी जी। हम्म।
जी, थैंक यू सर। सर एक क्वेश्चन और था। सर मेरी मतलब मैं सर यहाँ हर टाइम दवाई गवर्नमेंट देने जॉब। ऐसा कुछ नहीं रहता। सूत्रस्थान जी में भी कभी जी सर। बहुत से केसेस सॉल्व हो जाते हैं। बोलो। जी जी सर। सर जिस जिस तरफ मेरी ड्यूटी है सर, वहाँ पे सर मैक्सिमम पेशेंट जो होते हैं वो ये कंप्लेन करते हैं सर, फीमेल होती हैं, पहाड़ों में काम भी करती हैं, खेतों का काम करती हैं, धूप में भी रहते हैं। तो उनके सर एक कॉमन कंप्लेन होती है कि हमेशा उनको बताते हैं कि मुझे हमेशा बुखार आता है। हम्म उनको ऐसा फील होता है कि जैसे उनका बुखार कभी गया ही नहीं। किसी को पूछो कब से बुखार आ रहा है तो कोई कहता है 1 साल से आ रहा है, कोई कहता है 2 साल से आ रहा है, हम्म और शाम को बुखार चढ़ता है सबको। हम्म तो सर इसमें किस प्रकार से सोचा जाए सर? नहीं, सर ये पूरा जनरलाइज है ना प्रश्न, वो हर एक का ये चाहिए। और बुखार आता है, ऐसे जी लगता है तो धमासा और परपटक, ये अगर द्रव्य दिया जाए पानी के साथ, तो वो जी फीलिंग जी जो सर। है ज्वर की प्रचिति वो चली जाती है। पर जी जनरलाइज नहीं बता सकते। पर जी 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 धमासा और परपटक 3-4 दिन देने के बाद पता चल जाता है। ठीक ठीक है सर। धमासा परपटक 2 थैंक यू टाइम सर। देना गर्म पानी के साथ, तो जहाँ जी आम सर। बचा हुआ है और ज्वर की संप्राप्ति बनने वाली है इस प्रकार से, तो जाएगा। हम्म जी सर। थैंक यू सर। हाँ, धन्यवाद सर। बोलो, पूछो, डायरेक्ट प्रश्न पूछो। मुझे आप कोई भी दिख नहीं रहा, सिर्फ मुझे मैं ही दिख रहा हूँ। तो आप प्रश्न पूछो डायरेक्ट। हम्म गुड आफ्टरनून सर. सर हम्म. प्रोस्टेट एनलार्जमेंटला आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कसं हे करायचं? कसं हे करायचं असं नाही, कशामुळे झालं ते हेतूच बघायचे. आपल्या इथे जसं आमवाताला ॲलोपॅथीनुसार काय बघायचं, किंवा आमाशय का तो वाताला ॲलोपॅथीनुसार काय चिकित्सा आहे, तर नाहीच आहे ना, ती टर्मच नाहीये ना. लक्षात आलं का? हाँ देखो बेटा पल्लवी थोड़ा जल्दी। हाँ, आपका माइक बंद करो, किसी का माइक चालू है तो। तो प्रोस्टेट नहीं बिना देखे हमें हेतु क्या बने हैं, किस प्रकार से बने, उस प्रकार से ना। वेगावरोध मूत्र वेगावरोध या फिर इस प्रकार से वेगावरोध के बने हैं तो अवपीड़क स्नेह देना चाहिए, है ना। वातज मूत्रकुच्च डायग्नोस हो रहा है, पित्तज मूत्रकुच्च डायग्नोस हो रहा है, उसके अनुसार उस मूत्रकुच्च की चिकित्सा देनी चाहिए। यही चिकित्सा जो है वही वहाँ की प्रोस्टेट एनलार्जमेंट कम कर देती है। मुख्यतः वात का विमार्गमन होता है, और जहाँ ख वैगुण्य है वहां वात जाता है। तो मांस में गया तो वो अधिमांस करेगा, मांस वृद्धि करेगा, ग्रंथि निर्माण करेगा। मेद में जाएगा तो मेद के ग्रंथि निर्माण करेगा। तो वात की चिकित्सा करनी पड़ती है मोस्टली। तो बस्ती बिस्ती देने के बाद ये प्रोस्टेट एनलार्जमेंट जो है वो सब कुछ कम हो जाती है। यहाँ पर सभी प्रोस्टेट को एक ऐसे द्रव्य नहीं रहते। हर एक का हेतु अलग रहते हैं, हर एक की ये अलग रहती है अवस्थाएं, तो उसके अनुसार देनी रहती है। सर ऍक्च्युली माझ्या वडिलांचीच केस आहे. त्यांचे हम्म, एज 67 आहे. हम्म, आधी होतं एनलार्ज, म्हणजे आजोबांना पण होतं. हम्म, तर एज नुसार ग्रो होतच ना प्रोस्टेट बऱ्यापैकी. हम्म. ते नाही, कसं आहे, हेरिडेटरी आहे. वातवृद्धी झाली, आले लक्षात, तर हम्म. तो वातवृद्धी ज्या वयात होणारी प्रोस्टेट एनलार्जमेंट वातवृद्धीकडेच हे करायची. शक्यतो बस्ती करायला घ्यायची, आलं लक्षात. दशमुळाची बस्ती करायला घ्यायची, सहचर तेल अनुवासन बस्ती करायला घ्यायची, अशी बस्ती करायला घ्यायची. 15-20 अशा बस्त्या झाल्या पाहिजेत, परत गॅप टाकून परत 15-20 अशा बस्त्या झाल्या पाहिजेत, किती एनलार्जमेंट कमी येते, आलं लक्षात. ऑपरेटची गरज नाही पडत. पहिल्या बस्त्या करून कारण बघा, 2-3 महिन्यात तुम्हाला कळेल की ऑपरेट करायची गरज आहे की नाही. कारण युरिन रिटेन्शन होतं त्यांचं मुलीमध्ये. हा, ठीक आहे ना, म्हणून तर बस्त्या करा म्हणतो. बस्तीने युरिन लगेच सुटतं. बस्ती केल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला बस्तीचे फायदे किती आहेत, आलं लक्षात. आणि नाहीच वाटलं तुम्हाला तर मग काय, ऑपरेटिव्ह केस आहे. ठीक आहे. सर आणि काल एक रिलेटिव्हची म्हणजे बच्चू एक आहे त्यांचा 5 इयर्सची बेबी आहे आणि तिला दोन्ही कॅटरॅक्ट डेव्हलप झाले. मग सहज आहे, सहजासाध्य आहे की नाही. तिच्या आईला तिच्या प्रेग्नन्सीच्या वेळेला चिकन पॉक्स झाले होते. मग ते रिझन असू शकतं. हो, बीजदृष्टीचे व्याधी काय ठीक होणार नाहीत, म्हणजे असध्यच आहेत, आलं लक्षात. मातेने गर्भपणात काय खाल्ल्यावर काय होतं अशी हे दिलेली आहेत सुश्रुतामध्ये, आलं लक्षात. तिने गोड खाल्लं तर काय होतं, मध्ये बाळ प्रमेय होतं. तिने लवण बिवण खाल्लं तर काय होतं, मध्ये बाळाची केस अशी होतं, असं सगळं दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ते सगळं आहे. तो मज्जा दृष्टीकर आहार विहार काही घेण्यात आला, आलं लक्षात. किंवा तिखट आंबट कुळीत बिळतासारखे पदार्थ, जास्त व्हिनेगर कुळीत असे पदार्थ खाण्यात आले
मुळा असे पदार्थ खाण्यात आले तर डोळ्यांची शक्ती जाते किंवा डोळ्यांची अंधत्व येतं. लवणाचा प्रयोग जास्त झाला तर. ठीक आहे, पुढे. थँक्यू सर. हॅलो सर. हॅलो सर. बोला. हॅलो. बोला ना. हा सर, आपलं हे कुत्रा चावल्यानंतर काही करता येतं का सर? गुळ, आयुर्वेदानुसार काय तिळाचं काय तेल, तीळ. गुळ, तिळाचं तेल, हा. तीळ आणि काय बरं, अर्कक्षीर हा. हे मिक्स करून गोळी करायचे आणि 3 दिवस द्यायचे, सकाळ दुपार संध्याकाळ. अच्छा. गुळ, गुळ, तिळाचं तेल, तिळाचं तेल, तीळ, हा. तीळ पण, तीळ अच्छा. आणि ओके. अर्कक्षीर. ओके. अलर्क भविष्यात आहे. मी दिलेलं आहे अच्छा. म्हणून मी सांगतोय कॉन्फिडेंटली. हो सर, मुलाला ना चांगलं खूप मोठी हे झाले सर, ऊंड कालच चावलं. 5 सेंटीमीटर ऊंड आहे आणि थोडीशी डीप पण आहे. इम्युनोग्लोबिन वगैरे बाकी दिलं त्याला सर्वच. मग हे 3 टाइम द्यायचं. माझ्या पण मुलाला चावलेलं मी हेच दिलं फक्त. अच्छा. अर्काक्षर किती टाकायचं सर त्याच्यामध्ये प्रमाण? अर्कक्षीराचं 3-4 थेंब तरी गेले पाहिजेत एका गोळीत. एका गोळीत 2 तरी थेंब गेले पाहिजेत. ते पण विषच आहे ना, म्हणजे विषाला विष मारतं ना, विषस्य विष आहे ना, हिट फॉर टाइम. एक तिळाचे कुठून वापरायचे की अख्खे तसे समजा? ते असं सगळं हे करायचं, म्हणजे गुळ घ्यायचा, तीळ घ्यायचे, समप्रमाणात का गुळ आणि तीळ? समप्रमाणात घ्यायचे आणि त्याचं काही प्रमाण शास्त्रात दिलेलं नाही, म्हणजे समप्रमाणात घ्यायचे. तिळाचं तेल थोडं टाकायचं आणि अर्कक्षीर टाकायचं आणि असं 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 करायचं, त्याची गोळी करायची आणि सकाळ दुपार संध्याकाळ 3च दिवस द्यायला सांगितले. 3च दिवस द्यायचं आपण. बरं, चालेल सर. थँक्यू. ओके. हॅलो सर. बोला की. सर, एक 43 वर्षाची फिमेल आहे सर. सर तिला टाच सर सकाळी उठलं की खूप दुखतं. 43 वर्षाची फिमेल. फिमेल, हा. टाच सकाळी उठलं की सर टाच म्हणजे खूप दुखतं. 10 पण आहे सर. हस्तपात, चिमचिम आहे. बाकी जाणीव शूल, शोध, थोडं सामतेचे पण लक्षण आहे. रसक्षयाचे लक्षण आहे. रात्री रक्तमूत्र तर 4 ते 5 वेळा आहे सर आणि मूत्र 10 आहे. बाकी तर अदोदर शूल आहे, थोडस कोत्यात थोडं पेन होणं. पूर्वी सर ऑपरेट म्हणजे अदोदर शूल सर, कोत्यात होणं. दुसरं सर गर्भाशय काढलं आहे सर तिचं 40व्या वर्षी. हा. पूर्वी सर पायल्स, कावीड आणि टायफॉइडची हिस्ट्री होती. बाकी सर हेतून मध्ये थोडस दुधाचा चहा, जेवण 12-1 वाजता. ते सगळं बंद करा. रक्तदृष्टीचे हेतू. हो तर रक्तपाचक द्या. रक्तपाचक, गोक्षूर, दशमूळ असं द्या फक्त. पाणी कमी प्यायचं, तहान लागलं तेवढंच पाणी प्यायचं. पोट साफ होतंय का? ओके. काय सर? पोट साफ होतंय का? मलमूत्र व्यवस्थित आहे का? पूर्ण नाही साफ होत सर, म्हणजे ठीक आहे, सम्यक नाही सर. बर. तर हे द्या दशमूळ आणि आमलकी द्या त्याच्यात. हे झालं कॉम्बिनेशन. 3 टाइम द्यायचं, सकाळी रिकामपोटी, दुपारी जेवल्यानंतर, रात्री जेवल्यानंतर. पार्शणी शूल जे आहे हिचं, ते काय म्हटलं तुम्ही, कावीळ आणि काय असतं पण 10 लक्षण आहेत. तर 10 पण आहे, पण शूल जास्त आहे सर. सकाळी उठलं की पाय तिला ठेवताच येत नाही. तर ह्याच्यात वाताची पण इन्व्हॉल्वमेंट आहे आणि रक्ताची पण इन्व्हॉल्वमेंट असते, कारण ही छोटी हाडं जी आहे ती सरक्त मेदापासून बनलेली असतात, लक्षात. त्यामुळे तिला त्या जानूच्या ठिकाणी रक्तमोक्षण करा, नाहीतर जळू लावा आणि ते झाल्यानंतर तिला जर शूल कमी होतो असं ती म्हणते, म्हणजे ते रक्तमोक्षणानेच पूर्ण कमी झाला शूल 4-5 दिवसात, तर मग काय नाही, तर मग तेच मध्ये आधी करत जावा, मग तिथलं रक्तमोक्षण करा आणि 4-5 दिवसानंतर तिथे रक्तमोक्षणाने कमी नाही झाला, म्हणजे तेवढ्याच प्रमाणात असला शूल, लक्षात, तेवढ्याच प्रमाणात असला शूल किंवा वाढला शूल, तर ते बंद करायचं आणि काय करायचं, मृत्तिका शलाकाने अग्निदग्ध करायचं, अग्निकर्म करायचं, डायरेक्ट करायचं. ठीक आहे. त्याला घरात पण करू शकता. छोटं मडकं आहे ते तापवायचं असं आणि ते उलटं करायचं आणि त्या मडक्यावर पाय दाबायचा. हे कधी करायचं, रक्तमोक्षण केल्यानंतर जर शूल कमी नाही झाला किंवा वाढला तर. कमी झाला तर विषय मिटला, कारण रक्ताची इन्व्हॉल्वमेंट किती आहे तेवढीच्या इनपुटवरून कळत नाही.
आणि पोटातून ओके हे ओके सगळं जे आहे ते रक्तपाचक गोक्षूर दशमूळ आवळा हे पोटातून द्यायचं. ओके म्हणजे जेवणापूर्वी वापरायचं का सर हे चूर्ण? सकाळी रिकाम्या पोटी, दुपारी जेवल्यानंतर, रात्री जेवल्यानंतर. ओके ओके ठीक ठीक आहे सर. आणि पाणी बरं. कमी प्या आणि रक्ताची जे काही रक्तदृष्टीचे हेतू बितू आहेत, मांसार बिंसार काय असेल बिसेल तर ते बंद करा. गरम आणि द्रव असं जे काही हेतू असतील तर ते बंद करा म्हणून. ओके ओके ठीक आहे सर. घाम खूप येतो का पेशंटला? हो सर, घाम खूप येतो तेच थोडंसं. आहे, हेच द्या औषध. ओके ओके ठीक. सर जडू लावता येईल का सर काचेच्या थोडं वरच्या लावता साईडला असं येतं ना, काही? आजूबाजूला लावायचं जळून. एक तिथलं रक्त ती घेते, आजूबाजूला जळू लावा, इकडे एक इकडे एक अशी लावा. आणि तिला म्हणा ऑब्झर्व कर की जळू लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेनिंग कमी झालं का, लाक्षणिक उपशय मिळाला पाहिजे, म्हणजे बऱ्यापैकी जाणवणे इतका उपशय मिळाला पाहिजे. तो जर मिळाला तर शुअर शॉट रक्ताची दृष्टी जास्त आहे तिथे, तर जळूच लावायच्या. आलं लक्षात? म्हणजे 1-2 दिवस लावायच्या, आठवड्यावर गॅप टाकायचा, परत 2 दिवस लावायचा, असं रक्त काढत राहायचं. आणि जर शूल वाढला तरच अग्निकर्म करायचं. कारण काय आहे, रक्त काढलं, रक्ताचा दोष गेला आणि त्याच्याने काही हे झालं म्हणजे जर तो वात प्रकोप असेल प्युअरली तर लगेच तो वाढेल. त्याच्यासाठी ट्रीटमेंट आहे आपल्याकडे, म्हणजे लगेच अग्निकर्म करता येईल. पण तिथं जर रक्तदृष्टी आहे आणि तुम्ही डायरेक्ट अग्निकर्म केलं तर आधीच जर रक्तदृष्टी असेलच तर ते आणि प्रकरण बिघडून जाईल, है की नाही? ओके सर. त्यामुळे लेसर हे करायचं कॉम्प्लिकेशन, जसं शास्त्रात काही शोधनाच्या आणि शमनाच्या वेळी सांगितलेलं आहे की जर असेल व्याधी आणि कळत नसेल तर शमन केलं, आणि शोधन साध्य व्याधी आहे आणि शमन केलं तर तेवढा काही प्रॉब्लेम येणार नाही. पण शमन साध्य आहे आणि शोधन केलं तुम्ही उलट केलं लक्षात, तर कॉम्प्लिकेशन व्हायची शक्यता जास्त आहे. तसं त्या पद्धतीने. ठीक आहे सर. हा, काय अजून बोलणार आहात? सर एक 35 वर्षाची लेडी आहे, सर्वांग संधी शूल आहे आणि उरगत उदरगत प्रचंड दाह आहे आणि हृदशूलाची कंप्लेंट ती कंटिन्यू करते की मला तिथे दुखतं कंटिन्यू म्हणून. आणि पिंडिका द्वेष्टन आहे, पिंडिका काठिन्यता पण आहे आणि नेत्रपीतवर्णी आहेत, मल मूत्र उदर सगळं सम्यक आहे आणि रजप्रवृत्ती पण नियमित आहे. तिची आधी तिला श्वेतस्त्राव व्हायचा आणि भोजनाचं त्वरित मलप्रवर्तन होत असे, तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट नंतर ते कमीच झालं. पण आता ती कंटिन्यू मला दुखतं एवढं कंप्लेंट करते. दाह पण काही प्रमाणामध्ये कमी आहे. भोजनात तर मलप्रवर्तन आता नाही होत काय? नाही सर. बर, मग आता काय म्हटलं? आता तिला सर्वांग संधी शूल आहे, उरद आहे, हृदशूल आहे. हो, 35 वर्षाच्या फिमेलला आहे ना. आणि वजन किती आहे तिचं? वजन व्यवस्थित आहे सर, वजन पण. आणि पिंडिकोद्वेष्टन पण आहे. पिंडिका काठिन्य पण आहे, शूल पण आहे. आणि रजप्रवर्तन श्वेतस्त्राव होतं म्हणताय. 3-4 वर्षापासून कंप्लेंट म्हणजे आहे तिची कंटिन्यू. आणि म्हणजे बारीक आहे की जाड आहे ही? मध्यम प्रकृतीची आहे सर, मध्यम प्रकृतीची आहे. मग आता तिचं खाणं काय आहे? दाहयुक्त काय आहे? खाते एवढी ऐसा क्या खाती है जो? आधी थोडं आंबलं सेवन होतं, म्हणजे वारंवार दह्याची कढी वगैरे खाणं असं हे होतं. बाकी असं बोला. शेतावरती किंवा उष्णतेत काम केल्याने तिला त्रास होतो आणि आम्ल छर्दन पण आधी व्हायचं तिला. उष्णतेत काय होतंय? उलटी सारखं वाटतं. सकाळी उल्हास राहायचा, पण ते चिकित्सेनंतर त्या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी होत गेल्या. हृदशूल प्रचंड आहे एवढंच ती सांगते, म्हणजे त्याच्यासाठी सगळं झालंय, EEG, TMT. बरं, दूध बीत पिलं की त्रास होतो का तिला? दूध बीत पिलं की त्रास होतो का? हो सर, दूध नाही जमत असं सांगते ती. होय, बर. काही लिंक लागत नाही अजून ना याची, तरी पण तिला आता शालीपर्णी तरी द्या. शालीपर्णी चूर्ण असेल ना तर शालीपर्णी द्यायची आणि गोक्षूर द्यायचं. जास्त पण द्यायचं नाही, कारण तिला भोजनोत्तर मलप्रवर्तन होत होतं ना आधी, ग्रहणी होती ना तिला. लक्षात, ग्रहणीचं काम आहे तुम्ही जेवण आलं वरून तर ते धरून ठेवणं,
असा हो तो सर. बंद करून टाकतो जे ग्रहणी. त्याच्या घरात ते तेवढं अन्न ठेवतं आणि बंद करून टाकतं दार. ते काम कमी झालं त्या ग्रहणीचं तर जरा वरून काय भरलं तर खालून हे होतं. तर आता तर थोडी ग्रहणी व्यवस्थित झाली तिची, बरोबर आहे की नाही? तर आता काय खूप Yes, औषध देण्यात पॉईंट नाही. पण आता हे ऋतशूल स्वतंत्र आहे, परतंत्र आहे, हे सगळं जरा कळायला तर मी शालीपर्णी तरी द्या. शालीपर्णी आता दुधासोबत द्यायची, पण तिला दूध हे होत नाही, बरोबर आहे ना? तर शालीपर्णी आणि गोक्षूर. बोल काय? तूप शालीपर्णी, साखरेसोबत दिली का सर? शालीपर्णी द्या किंवा लघुपंचमूळ दिलं तरी चालेल. काय अच्छा. हे आता तरी द्या. आता पिंडिकोदिष्टन का होतंय तिचं काय काय कळायला मार्ग नाही ना मला. एवढं काठीण्य आहे सर, हात लावलं की नाही, एखाद्या ती दगडाला डिटेल हात केस लावतो पाठवा. तसं. लिंक लागल्याशिवाय काय ट्रीटमेंट देण्यात पॉईंट नाही. संप्राप्तीला मी कळाली पूर्ण पाहिजे. केस एकदा पाठवते सर. शालीपर्णी पाहिजे, पण काहीतरी कळालं पाहिजे ना मला त्या केसमधून. म्हणजे साधारण आता सर माझ्याकडे येऊन तिला 1 वर्ष होत आहे, पण मला असं वाटत नाही की तिला पाहिजे तसं मी काही देऊ शकत आहे. आणि मला लिंकच लागत नाही. मी सगळं हे करून बघितलंय. चालेल, मला तर केस मग काही पाठवा. करायला पाहिजे का सर? नाही, मला ते वजन किती आहे तिचं काय मला कळायला. स्वेद प्रवर्तन किती आहे, भूक सर किती आहे काय? 57 वगैरे किलो वजन आहे ठीक सर. आहे. आणि दिसायला भूक चांगली आहे. किती आहे तिची? शुद्धबोध पण व्यवस्थित आहे सर. आणि स्वेद प्रवर्तन? नाही आहे अजिबात. स्वेद नाही आहे. बरं. आणि नाही. मलमूत्र काय म्हणताय, व्यवस्थित आहे? सम्यक आहे सर, म्हणजे व्यवस्थित आहे अगदी. कधीतरी ती मूत्रदाहाची कंप्लेंट करते. हो. मग शालीपर्णी आणि गोक्षूरच द्या. हो सर. शालीपर्णी, गोक्षूर आणि लघु ऑप्शन. ठीक आहे. शालीपर्णी आणि गोक्षूर द्या. शालीपर्णी नसेल तर लघुपंचमूळ आणि लघुपंचमूळ द्या फक्त. दुधातून ओके. द्यायला पाहिजे, पण तिला दुधाचं हे होतंय त्यामुळे नको. हे तीव्र गोष्टी असतात ना, मृदू गोष्टी, त्यांना हा, दूध सहन नाही होत, गुळ सहन नाही होत, मनुका सहन होत नाही, खजूर सहन होत नाही. हो. असं त्या हो सर. अष्टांग संग्रहामध्ये लिस्ट ऑफ दिलेले आहेत काय काय सहन होत नाही त्यांना. काय लोणी तर साखरेसोबत किंवा तूप साखरेसोबत देऊ शकतो. देऊ शकताय. तो प्रकार सोबत द्या. हो. श्वेतस्त्राव कशाने होतोय काय कळालं नाही ना मला. ते श्वेतस्त्राव अनहायजेनिक कंडिशन मध्ये होऊ शकतो. हा, म्हणजे घनस्राव होत असे आधी, आता ते कमी आहे. आणि ती सांगते की माझा सेकंड बच्चू झाला, मला ब्लड ट्रान्सफ्युजन झाल्यानंतरच हे सगळे कंप्लेंट सुरू झाले, असं तिचं म्हणणं आहे. मग हे काय बरं, लघुपंचमूळ तुपाचं, लघुपंचमूळ सिद्ध तुपच द्या सरळ, किंवा तुपासोबत द्या. बरं, ठीक आहे ना सर. शालीपर्णी, गोक्षूर, गूळ, अजा हृदय, हे सगळं आहे ना हृदयाची ताकद वाढवणारे द्रव्य आहेत. लक्षात. म्हणजे ते द्रव्य गुणशास्त्र हे आहे नाही काय पुस्तक आपल्या ह्यांचं, त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे. आणि मग ती ज्यावेळी हृदयाची शक्ती कमी होईल किंवा हृदयामध्ये दाह होईल असं जे काही लक्षणं वाटतात, तर ही द्रव्य अनुपानं बदलून देता येतात. पण आता हा ऋतुशूल नेमका तो स्वतंत्र आहे, परतंत्र आहे का, तिचा मानसिक आहे का काय काय जरा कळायला काय. कारण इथल्या एवढ्या भागात दुखणं म्हणजे पेशंटला वाटतं छातीत हृदयातच दुखतंय असं प्रकरण पण असते घाबरून. ओजक्षय झाला असेल पण चांगला आहे ना, ओजक्षयाचं पण पेशंट वाटत नाही. मग ठीक आहे, हे द्या. बल पण चांगला आहे. मग हे देऊन बघा कसं वाटतंय. ठीक आहे सर. लघुपंचमूळ सिद्ध घृतासोबत शालीपर्णी आणि गोक्षूर. म्हणजे शालीपर्णी त्यात येते, शालीपर्णी, कृष्णपर्णी, गृहती, कंटकारी, गोक्षूर असे लघुपंचमूळ येत आहेत ना. एक तर लघुपंचमूळ द्या, नाही तर शालीपर्णी आणि गोक्षूर. शालीपर्णी, कृष्णपर्णी. बरं, ठीक आहे सर. थँक्यू. नमस्ते सर. माझ्याकडे 66 वर्षाचे गृहस्थ आहेत. त्यांना मेल. मेल. तर त्यांना पण प्रोस्टॅटिक एनलार्जमेंटचा त्रास आहे. म्हणजे त्यांनी ते रिपोर्टमध्ये कळलं होतं. आणि आधी सुरुवातीला थोडंसं मूत्रकृच्छता होती, पण आता विथ मेडिसिन बरं आहे त्यांना. आणि अर्जन्सी होती ती पण कमी झाली आहे. पण फेसाळ मूत्रप्रवृत्ती नाही कमी होत आहे त्यांना. बाकी इतर औषधं देऊन झाली, आता पूर्ण तुम्ही चूर्णावरची कमांड देता पण देता येत नाही, पण तरी पण मेधोपाचक, श्व आणि चंद्रप्रभावटी ते पण उशीर, चंदन, अनंतमूळ, मुस्ता अशा पद्धतीने असं दिलंय. मुळामध्ये सगळं बरोबरच आहे त्यांना, बाकी तसा काही त्रास नाहीये, पण त्यांची फेसाळ मूत्रप्रवृत्ती कमी होत नाही. शूल आहे का मूत्रप्रवर्तनामध्ये?
आधी होतं, आता नाही. आणि त्यांना म्हणजे तेव्हापासूनच म्हणजे की आपल्या किडनी म्हणजे त्या लेफ्ट साईडला त्या प्रदेशी वृक्क प्रदेशी त्यांना म्हणजे आपण जेव्हा पाल्पेट करतो तेव्हा शूल होतं थोडंसं, म्हणजे ते तेवढ्यापुरतं. वय किती म्हटलं? 66 आहे. वातजच असणार ना. 66. आता वातज मूत्रकृच्छ हा हा सांगू का, बोलू का? हा. आणि अजून एक बोलून मी पूर्ण करते. त्यांना PSA काउंट पण हाय आहे. तर तो पण म्हणजे हे 2 कॉन्सर्न आहेत की एक मूत्र प्रवृत्ती आणि PSA जास्त म्हणजे बऱ्यापैकी जास्त. बर, अजून? हा, बाकी विशेष काही नाहीये. फक्त औषधं ही जी आहे ती म्हणे की आधी नाही व्हायचं, पण आता मी थोडं खाल्लं की लगेच पोट भरल्यासारखं होतं. म्हणून मग काय होतं? नंतर मग मी लघुसूच आदमान होतं, आदमान जेवल्यावरती आदमान होतं. तर तुम्ही मला एकदा सांगितलं होतं की तुम्ही त्यांना यवक्षार आणि मागच्या म्हणजे खूप आधीच्या केस हिस्ट्रीमध्ये की यवक्षार तुम्ही ताकाबरोबर द्या आणि रोज त्यांना एरंड तेलाचं विरेचन पण द्या दुधासोबत. तर ते तेव्हापासून चालू आहे. बाकी त्यांच्या बऱ्याच इतर ज्या कंप्लेंट्स होत्या ना असोसिएटेड त्या कमी झाल्या, हलकेपणा वगैरे सगळं जाणवतो. आणि पण त्यांची फेसा मूत्रप्रवृत्ती ही जी कंप्लेंट आहे ना ती अजिबात जात नाहीये. तर मला त्याच्याबद्दल मार्गदर्शन प्लीज करा ना. 10 नसतो ना मूत्रप्रवर्तनामध्ये? नाही नाही नाही, 10 वगैरे कधीच नसतो. बाकी तसे जे ते काय स्ट्रॉंग असेल तर आहेत. तुला आता टिपिकली आता हे जे आहे ना ह्याच्यात तुम्ही आता काय करा, साधं दशमूळाचा काढा आहे जो अपानकाळी त्यांना द्या. दशमूळाचा काढा अपानकाळी द्या, थोडंसं सैंधव टाकलं तरी चालेल त्याच्यात. आलं लक्षात? आणि अधोनाभी अभ्यंग सांगितले, वातज मूत्रकृच्छामध्ये अधोनाभी अभ्यंग सांगितले आणि स्वेदन सांगितले. मग गरम करून तेल जे आहे ते बेंबीच्या खाली पाठीला पण त्या साईडला बाजूला असं ते तेल लावायचं. आणि कशाने शेका, तापस्वेद घ्या, म्हणजे फडक्याने शेका किंवा ह्याने शेका. ह्याच्याने काय होईल, अधोनाभी वात जो मूळवात झालेला असतो तो त्याला अनुलोम गती मिळते. आणि अडकायच्या ज्या काही संप्राप्त आहेत ते जातात. फेनील मूत्रप्रवर्तन हे वाताचं लक्षण आहे, बरोबर आहे की नाही? तर ते दशमूळाचा जो काढा बनवाल, म्हणजे दशमूळाचा काढा बनवा, नाही तर मिळालं मार्केटमध्ये डायरेक्ट घ्या. शक्यतो काढा बनवा आणि त्याच्यात काय करा, सैंधव टाका नाही तर पादेलोण टाका. पादेलोण पण मिळतं. तो काढा पितानाच टाकायचा. म्हणजे आता 1 कप काढा घेतला दशमूळाचा, त्याच्यात 1 चिमूट पादेलोण टाकलं आणि प्यायचा. तर ही ट्रीटमेंट वाताच्या मूत्रपुष्टामध्ये आलेली आहे, वातपटामध्ये. अपाने दोनदा. अपाने 2दा. अच्छा. आणि बाकी म्हणजे आता बऱ्यापैकी म्हणजे झाले ते मागे ह्यांनी जसं मागे सांगितलं की वर्षभर त्यांची अशी ट्रीटमेंट चालू आहे आणि त्यांना फरक आहे म्हणून ते येतात. पण मग ही इतर सगळी औषधं आता कमी करून टाकायची का? म्हणजे मी त्यांना श्व वगैरे पण असं ह्याच्यामध्ये दिले, असं रेग्युलर नाही दिलं, पण केंद्रप्रमाण त्यांची अधोनाभी अभ्यंग स्वेदन करा आणि दशमूळाचा काढा पादेलोण टाकून प्या. बाकी गोळ्या वगैरे कमी करून टाकलं तर चालतील का आता? म्हणजे ह्या ज्या मी सांगितल्या चालते, कमी चालतील ना? म्हणजे ठीक आहे, चालेल. ओके, धन्यवाद. साधं आहे. वात काही ट्रीटमेंट साधे असतात, म्हणजे त्याला काही खूप मोठंही नसतं. वातज मूत्रकृच्छ असेल, अधोनाभी तेल अभ्यंग स्वेदन, सिंपल. वातज काच गळ्याला तेल लावून शेकायचे. म्हणजे तुम्ही शास्त्र वाचा तरी कळेल की खूप खऱ्या ट्रीटमेंट फार सोपं आहे. आपण खूप कॉम्प्लिकेटेड केलं, ट्रीटमेंट फारच सोपं आहे. पण सर म्हणजे आता ते त्यांना PSA थोडे काउंट त्यांचा जास्त आहे, त्याचा कसा विचार करायचा? म्हणजे आता तो हे नाही हा आपण विचार म्हणजे करायचा, तो काय नाही आपण करायचा, आपण आपलं वय करायचं. ठीक आहे. तर काय बरं, तर अशा सिंपल पहिल्या सुरुवात करायची. जसं पित्तच्या मूत्रकोशामध्ये काय सांगितलंय, थंड पाणीने शेकायचे अधोनाभी. आपण ते करत नाही. आपण पहिलं डायरेक्ट चंद्रकला बिंद्रकला सुरुवात करतो. म्हणजे पहिलं बेसिक पासून जायचं असं मला वाटतं. लक्षात? आणि ग्रंथकारांच्या ज्या ट्रीटमेंट बेसिकली सुरू केल्यात ना तुम्ही, कमी खर्च येणार, द्रव्य कमी लागणार आणि सगळंच फायद्यात पडणार. त्यामुळे जो ग्रंथ में पहले बताई जो ट्रीटमेंट है ना, उससे पहले कभी भी चालू करो ट्रीटमेंट. आगे. हेलो. हाँ, नमस्ते सर. नमस्ते, बोला. 5 बज गए क्या? अभी 2 प्रश्न लेंगे. 40 इयरची फिमेल पेशंट आहे आणि म्हणजे पेन इन ॲब्डोमेन होतं आणि सर्वांग 10 होतं आणि शिरशूल होतं आणि त्यांनी USG गायनेकची केली, तर त्याच्यामध्ये हिमोरेजिक सिस्ट म्हणून आहे, त्याच्यामुळे पेन असेल असं मला वाटलं.
तर मी त्या म्हणजे पित्त कमी होईल अशा रीतीनेच तिची ट्रीटमेंट केली. तिला थोडा उपशम मिळाला. पण त्यामध्ये कसा विचार करायचा? कारण त्यामध्ये सिस्ट सांगितलेली आहे. तर कुठे सिस्ट आहे? हिमरेजिक सिस्ट आहे सर ओव्हरी. ओव्हरीला, ओव्हरीच्या इथे. हां, हां, हां. ओव्हरीच्या इथे आहे. हो सर. ओव्हरीच्या इथं आहे आणि 16 सीसीचा व्हॉल्यूम आहे. काय विचार नाही करायचा जास्त. आलं का लक्षात? साधं गणित आहे. तुम्हाला 3 दोष सोडून काय होणार आहे का शरीरात? नाही होणार आहे. बरोबर आहे की नाही? तुम्हाला मी सगळ्यांना कॉमनच सांगतो इथं हे. हा कि पहला हेतू बघायचे, वाताचे आहेत, पित्ताचे आहेत, कफाचे आहेत, कशाचे आहेत हेतू. हाँ मैं हिंदी में बोलता हूँ. पहले हेतु देखने, वात के है, पित्त के है, कफ के है, किसके हेतु है वो पहले देखने. ठीक है. फिर बाद में लक्षण देखना, वात के लक्षण है क्या, पित्त के लक्षण है क्या, कफ के लक्षण है, सभी जो व्याधियां हैं उसके लक्षण दिए हैं. बराबर है ना? हाँ, जैसे ज्वर होगा तो कब उसका विषम ये रहेगा, काल रहेगा, आज आया कल नहीं आया, शाम को आया तो ये लक्षण के अनुसार कौन सा दोष है वो पहले करो. इसके बाद क्या करना है, उपशय अनुपशय देखना है. पेशेंट को पूछना है, आहार विहार अज सभी देखना है कि क्या खाने से, क्या करने से आपके लक्षण कम होते हैं या फिर बढ़ते हैं. ये 3 चीजें इंपॉर्टेंट है. अब सपोज किसी के हेतु वात के है, लक्षण पित्त के है और उपशय अनुपशय अगर वो कफ का बता रहा है. देखो मैं क्या बोल रहा हूँ, अगर आपके लक्षण बहुत है, सॉरी हेतु बहुत है, आपको समझ में नहीं आ रहा है कि कौन से हेतु पकड़ू. तो लक्षण हेतु बहुत है, जो लक्षण है वो कुछ दूसरे दोष के हैं और उपशय किसी दूसरा है, तो इसको इंपॉर्टेंट देना उपशय अनुपशय को देना. ठीक है. अगर कफ क्षामक किसी आहार विहार से उपशय मिल रहा है तो ये व्याधि कफज है, बाकी के जो है वो परतंत्र प्रकोप है. समझ में बात आ रही है? पेशेंट बोल रहा है मुझे गर्म लंघन करने से अच्छा लगता है, इसका मतलब आपको ट्रीटमेंट जो देनी है वो लघु गुण की देनी है. सिंपल बात है. पेशेंट बोल रहा है मुझे गुरु खाने से अच्छा लग रहा है तो आपकी ट्रीटमेंट गुरु होनी चाहिए. पेशेंट बोल रहा है मुझे फैन बंद करो और कंबल लेके सो जाऊं तो आपकी ट्रीटमेंट जो है वो शीत गुण की विपरीत चिकित्सा होनी चाहिए. पेशेंट बोल रहा है मुझे ठंडे पानी से अच्छा लग रहा है तो इसका मतलब आपकी ट्रीटमेंट शीत होनी चाहिए. ये सिंपल है. तो उपशय जो होता है वही चिकित्सा की दिशा निर्धारित करता है और अनुपशय जो रहता है वो हेतुओं की चिकित्सा, हेतु क्या है वो पता चल जाते हैं. अनुपशय जैसे वो बोल रहा है, पेशेंट बोल रहा है कि मुझे ऑयली मैंने अगर खा लिया तो मुझे तकलीफ होती है, ऐसा पेशेंट बोल लिया, तो आपको पूछना चाहिए फिर मूंगफली खाने से आपको तकलीफ होती है क्या, क्योंकि वो भी स्निग्ध है. बराबर है ना? नॉनवेज खाने से तकलीफ होती है क्या? बराबर है ना? तो इस प्रकार से उसके उसी गुण के हेतु आपको पूछने हैं और फिर पेशेंट हाँ 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 बोलते जाएगा क्योंकि आपने उसके अनुपशय देखा. समझ में बात आ रही है? अभी ऐसे जो केसेस हैं ना, ये हिमोरेजिक, ये मॉडर्न ज्यादा देखना नहीं है. हमें सिस्ट कैसे बोला है, ग्रंथि कैसे होती है, तो वात जो है वो क्या होता है, मांस में जाता है, मेद में जाता है, रक्त में जाता है, किधर किधर जाता है और वो ग्रंथि निर्माण करता है. तो वात का अनुलोमन करना है और रक्त दुष्टि है, क्या दुष्टि है वो सब बंद करना है और उसके वो धातुओं पर काम करना है. सिंपल लॉजिक. समझ में बात आ रही है? अगर आपको वात पित्तात्मक लक्षण दिख रहे हैं, ग्रंथि जो है रक्तात्मक ये है, तो एरंडस स्नेह जो है वो दूध के साथ देना है ना? समझ बात रही है? ताकि विरेचन भी हो, अनुलोमन भी हो और पित्त का भी चिकित्सा हो. हाँ, जोड़ी किसकी है उसके अनुसार विरेचन देना है, अनुलोमन करना है. समझ बात है? और ये बार बार करना पड़ता है. एक ग्रंथि निर्माण होने के लिए बहुत समय लगता है, तब जाके एक ग्रंथि निर्माण होती है. तो 2 दिन, 15 दिन, 20 दिन काम कर लिया हो जाएगा, ऐसे नहीं होगा. समझ में आ रही है? तो उसी प्रकार से उतने लंबे समय तक हेतु बंद होने चाहिए और उसने लंबे समय तक नित्य रेचन होना चाहिए, नहीं तो ऐसा कुछ होना चाहिए. तब जाके ये जो केसेस है वो सॉल्व होने लगते हैं. ठीक है? समझ में बात आ रही है? हाँ, तो बाकी वो मॉडर्न का खूब बहुत देखोगे तो बहुत कंफ्यूज हो जाओगे. आयुर्वेद के हिसाब से संप्राप्ति लगाओ जितनी लगा सकते हो और उसके हिसाब से करो. शास्त्रकारों ने चिकित्सा जो है बहुत ही सिंपल बताई है. कौन आचार्य, किनके दिमाग में ऐसा होगा कि मैं ऐसे शास्त्र निर्माण करूं जिसकी चिकित्सा बहुत क्लिष्ट हो, तब किसी को समझ में ना आए, सालों साल किसी को समझ में ना आए, 10-10 साल पढ़ाई करने के बाद भी समझ में ना आए, ऐसी कौन चिकित्सा लिखेगा? बराबर है ना? चिकित्सा हमने हमारे दिमाग से कठिन कर दिए हैं, है ना? वातज का से चिकित्सा है गले को तेल लगाना है, सेकना है, वो नहीं हम करते. हम क्या करते, पहले डायरेक्ट कहा तो कोई तो कल्पट ढूंढते और पहले जो सिंपल है वहां से चालू करना पड़ता है ना.
चिकित्सा स्थान जो है, किसी भी चिकित्सा का अध्याय जो है वो ऐसे ही चालू किया गया है। अगर कास होगा, श्वास होगा, तो पहले जो सिंपल कास श्वास है, जिसकी संप्राप्तियां बहुत छोटे छोटे का हेतुओं से बनी है, उनके कल्प है। और धीरे धीरे आगे जैसे चिकित्सा जाता है वैसे वैसे क्लिष्ट कास होगा, कठिन ज्वर होगा, कठिन अतिसार होगा, उसकी कठिनतम जो चिकित्सा है वो बताई गई है ना। तो ऐसी कोई अवस्था नहीं आती हमारे पास कि ये शास्त्रकारों ने बताया, बृहत्त्रयी ने बताया, उसके ट्रीटमेंट से ठीक नहीं हो रहा है, अभी मुझे कुछ अलग देना चाहिए, ऐसा कुछ नहीं होता। हाँ, इन्होंने सब कुछ बताया है। तो उनके हिसाब से अगर गए ना तो कुछ कॉम्प्लिकेशन है ही नहीं। आप क्या करते हो, कोई पेटेंट या फिर कोई ऐसी दवाई देते हो जिसकी दवाई हमने बनाई नहीं है, जिसका शोधन हमने देखा नहीं है। आरोग्य दिन भी ताम्र का शोधन देखा है क्या नहीं देखा है, किसमें शोधन किया वो नहीं मालूम, गुटकी की भावना दी है ये नहीं मालूम, 5-5, 6-6 आरोग्य दिन खाने के बाद भी रेचन नहीं होते, तो रिजल्ट नहीं मिलते, बराबर है। तो इससे अच्छा पहले शास्त्र में वर्णित है वो चिकित्सा दे दो, सस्ती हो जाएगी, रिजल्ट मिलेंगे, पेशेंट को सस्ता है, हमारे लिए सस्ता है, रिजल्ट ओरिएंटेड है, सब कुछ फायदेमंद है चिकित्सा। तो इस चिकित्सा पर फोकस करो। समझ में आता रही है? हाँ, तो कठिन नहीं है आपका। हाँ, पेन क्या बोला था, आपकी केस अभी भूल गए हम, तो उस प्रकार से करो, ठीक है। और नहीं आए तो ग्रुप है हमारा, ग्रुप में डाल दो। पर एक देखो कि हेतु, लक्षण, उपशय, अनुपशय, इनकी संप्राप्ति लगनी चाहिए। हाँ, और संप्राप्ति लगने के बाद हमें क्या करना है वो निर्धारित होना चाहिए। हमें पाचन करना है, हमें ब्रूहण करना है, हमें लंघन करना है, हमें अपद्रवण करना है, हमें संतर्पण करना है, दिशा निर्धारित होनी चाहिए। हाँ, हमें वातानुलोमन ही करना है, ये दिशा निर्धारित करो और बाद में ट्रीटमेंट दे दो, फिर सिंपल हो जाता है ना। बराबर है कि नहीं? हाँ, पूछो। हेलो। हाँ, बोलो ना। सर 2 केसेस है। एक पेशेंट है 26 ईयर ओल्ड। एक मिनट मुझे अभी लिखने के लिए एक मिनट। हाँ, 26 ईयर। यस सर, 26 ईयर ओल्ड। फीमेल। उसकी अभी हाइट, हाँ 26 ईयर्स का है। बोलो। उसकी अभी आईटी में जॉब है। उसके मतलब 2020 से, मतलब 2020 से हेयर फॉल स्टार्ट हुआ है सर। सामने से बाल जा रहे हैं उसके। क्या हो रहा है? बाल, सामने से बाल झड़ रहे हैं। हाँ, खालित्य है। हाँ, आवाज नहीं है। हाँ, तो सर 2020 से शुरू हुआ है। उस टाइम पे वो अपनी इंजीनियरिंग के फाइनल ईयर में था। और तो उसने उसके फिर 2022 तक उसने कोई ट्रीटमेंट नहीं लिया। 2022 में 6 महीने का ट्रीटमेंट लिया था एलोपैथी। तो उसको मिनॉक्सिडिल दिया था। तो उसने कुछ महीने यूज किया, देन उसके बाद उसने उसको छोड़ा तो उसके बाल ज्यादा झड़ने लगे। तो मिनॉक्सिडिल से ज्यादा हो गए। और फिर डैंड्रफ भी हो गया था उसके बाद में। वो मतलब उसकी एक लेयर, जैसे वो मिनॉक्सिडिल लगाता था तो एक लेयर जम गई थी, इसलिए उसने छोड़ा था उसको लगाना। तो वो लेयर तो हटी पर बाल ज्यादा झड़ने लगे। और उसके बाद फिर उसकी जॉब अभी 2023 के बैंगलोर में लगी, जुलाई में। तो उसने वहां पर आयुर्वेदा का कुछ ट्रीटमेंट लिया था, शायद 1-8 महीने का, मतलब ऐसा प्रॉपर नहीं लिया था, और 1 महीने का लिया था। देन उससे मतलब ऐसा उसको कुछ खास रिलीफ नहीं मिला। और फिर उसके बाद उसने इसी साल कितने महीने ट्रीटमेंट लिया था? सर 2 महीने, 1 या 2 महीने लिया था। तो उसने क्यों छोड़ा ट्रीटमेंट? पता नहीं था, मतलब उसको शायद ऐसा कुछ स्पेसिफिक नहीं दिया था, शायद ऑयल वगैरह ही दिया था उस टाइम पे। कुछ इंटरनल मेडिकेशन नहीं दिया था, केवल ऑयल दिया था। तो फिर उसने छोड़ दिया था, मतलब ऑयल ही यूज किया था, तो ऐसा कुछ खास रिलीफ नहीं था, तो उसने फिर छोड़ा था। और उसके बाद अभी लास्ट ईयर उन्होंने 6 मंथ का होम्योपैथी लिया है। फिर अभी आयुर्वेद लेना चाहती है? हाँ, चाहता है। लड़का है क्या? हाँ सर, मतलब सामने से उसके बाल जा रहे, जैसे दोनों साइड से जाते हैं ना, सामने से वैसे। फिर दी क्या ट्रीटमेंट आपने? नहीं सर, अभी फिलहाल तो नहीं। क्या देना है? खालित्य पालित्य की संप्राप्ति किस प्रकार से होती है? बाल झड़ते किससे है ना? और बाल बुरे किससे होते हैं? पित्त दोष से बाल बुरे होते हैं और वात दोष से बाल झड़ते हैं, है ना? दोनों मिले तो बाल झड़ते भी है और बुरे भी होते हैं। तो संप्राप्ति अलग अलग बनती है।
एक तो कुष्ठ की संप्राप्ति बनती है, उससे बाल झड़ सकते हैं, है ना। कृमि है, उससे बाल झड़ सकते हैं। शरीरगत उष्मा है, वो अगर शरीरगत उष्मा वायु ने शिर के तरफ लेकर गया तो रोमकूप में जाता है पित्त, और उससे बाल झड़ते हैं और बुरे हो सकते हैं। तो संप्राप्ति कैसी बनी उसके अनुसार चिकित्सा होगी। तो ये केस डिटेल लिख लो जब आएगी तब। हाँ, और किसके वजह से। तो ट्रीटमेंट में बहुत सी वैरायटी है। ट्रीटमेंट में क्या है, सब कुछ है। लेप है, आम्ल की एष्टी का लेप है, तेल लगाना रहता है, नस्य रहता है, पर हेतु क्या बनते हैं वो देखना पड़ेगा। कुछ काम, शोक, क्रोध, भय, ये हेतु अगर कंटिन्यूस है तो वो कम करने होंगे। रात्रि जागरण है तो वो कम करना होगा। ये सब देखो। हाँ, हेतु बंद होनी चाहिए। ये सब करोगे तो ट्रीटमेंट का फायदा है ना। सिंपल केस रहती है। बराबर रात्रि है। जागरण तो वैसे मेन नहीं है, मतलब 10 बजे आ जाता है वो जॉब से, ऐसा उन्होंने बताया था। और बाकी फिर सुबह भी 9-10 बजे, पर जिम कभी कभी बीच बीच में जिम जाता है। हेतु रहते हैं। हाँ, स्वेद ज्यादा हुआ, पसीना ज्यादा ये हो गया सिर का, तो क्या होते हैं, बाल झड़ते हैं। तो वो किस वजह से होता है वो देखो। वहां का पित्त दोष जो है उसकी शांति होनी चाहिए, और वहां पित्त दोष क्यों आ रहा है वो देखना चाहिए। वात दोष है तो उसकी शांति के लिए तेल रहता है। हाँ, तो इस प्रकार से चिकित्सा करोगे तो बाल आते ही आते हैं। हाँ, हड्डियां कटकट आवाज विवाज कर रही है, ऐसा कुछ अस्थि धातु की भी विकृति है तो अस्थि मज्जा पाचक लाक्षा जैसे द्रव्य जो है, आभा जैसे द्रव्य है वो दे दीजिए। मतलब एक घुटना उसका ए वजस 1 साल आवाज से करना एक पर। घुटने में दर्द है। हाँ हाँ, हाँ, एक घुटने में 1 साल से दर्द है, मतलब हाँ, तो वही एक बोल रहा हूँ, घुटने में। इसलिए केस डिटेल ले लो। यस सर, यस। हाँ, तो और भेज दो कुछ में केस डिटेलिंग चाहिए, तभी मुझे भी आएगा, नहीं तो मुझे भी नहीं कुछ समझ में आता। ऐसा है। ओके सर, हाँ, दिनचर्या वगैरह हाँ, और सब जो कुछ सब डिटेल कुछ। ले लो। जी सर। और सर एक और पेशेंट है, 32 इयर्स का मेल। केस हेलो। डिटेल है क्या आपके हाँ पास? हाँ सर, मतलब उसका बोलो। डिटेल है लगभग। हाँ, तो 32 इयर्स के का मेल पेशेंट है। उनकी अभी नवंबर में सगाई हुई है और Feb 25 में उनकी शादी हुई है। हेलो। बोलो ना, हाँ, बोलो, बोलते जाओ। और हाँ, उसके पहले क्या हुआ है, उनका अरेंज मैरिज है, और एक्चुअली ऐसा हुआ था कि जो मैरिज के 15-20 दिन पहले उनके फादर एडमिट थे आईसीयू वगैरह में, और उनकी जॉब थोड़ी सी हेक्टिक है, मतलब कभी कभी लोन डिपार्टमेंट में, बट मंथ एंड में उनको रात देर तक होता है। और उसी दौरान मतलब उसके शादी के 15-20 दिन पहले फादर एडमिट थे, और करने वाले मतलब वही थे, मतलब सारा उनका देखना और उन शादी का देखना मेन, मतलब दूसरे बच्चे नहीं थे उस टाइम पे। तो और फिर उसके बाद में ऐसा हुआ कि शादी में भी कुछ हो गया कि पर्स वगैरह चोरी, ऐसा घर शिफ्टिंग, ऐसा कुछ कुछ चीजें हुई। और फेब मार्च उनका हेक्टिक रहता है जैसे लोन डिपार्टमेंट का। तो उसके बाद से जैसे शादी के बाद जो हो रहा है उनका, मतलब ऐसे मैरिज लाइफ ठीक नहीं चल रही है। उन्होंने मतलब ऐसे वाइफ थोड़े से ऐसा है कि जो मेल है वो थोड़ा सा कम बोलने वाला है, वाइफ ज्यादा बोलने वाली है, और ऐसी दूसरी चीजें। और साथ ही में फिर ऐसा हुआ कि अप्रैल में उन्होंने एक कंप्लेंट क्या है? एलोपैथी को जाके मतलब यही कि जो वो होना चाहिए ना, बल नहीं है, दौर्बल्य है, दौर्बल्य। तो देखना पड़ेगा ना केस, उसका खान पान कैसा है। स्ट्रेस है तो खान रसोई पान, हाँ, होती है तो उससे भी होता है। हाँ, महाकल्याण का घृत जैसे घृत चालू करने, हाँ, ताकि ये कम हो। ये काउंसलिंग की केस है। अच्छा काउंसलिंग करना पड़ता है, ठीक है ना, दोनों को बिठाकर। हाँ, द्रव्य से नहीं होता। हाँ, और अभी एज तो कम है तो इसमें क्या शुक्रक्षय नहीं रहता। फिर भी शतावरी जैसे कल्प देना, हाँ, ये सब दे सकते, पर अभी रसदुष्टि भी है ना। गुरुत्व, दैन्य, उद्वेग ये लक्षण है तो रसपाचक से चालू करना, है ना, इस प्रकार से करना। व्यायाम आदि चीजें करना। व्यायाम करने से क्या होता है, स्ट्रेस कम हो जाता है, तो व्यायाम करने बोलना पेशेंट को, है ना। ऐसी मतलब बहुत मेल सी वो चीजें जो है वो काउंसलिंग में होगी। हाँ, स्थूल है थोड़े, और मतलब बहुत नहीं, 70-80 किलो वजन तो है। और व्यायाम सच नहीं है, वॉकिंग के लिए जाना होता है बट रेगुलर नहीं होता है, करना बट चाहिए। वॉकिंग के लिए जाना भगवान ने होता 2 है। पैर 2 हाथ दिए हैं, है ना, और दिमाग एक दिया है। इसका मतलब क्या, हाथ पैर ज्यादा चलाने चाहिए, दिमाग कम चलाना चाहिए। होता है उल्टा, है ना। हम दिमाग ही ज्यादा चलाते हैं और हाथ पैर कम चलाते हैं। तो पेशेंट को उस प्रकार से करना और काउंसलिंग करके होने वाली केस है। देने के लिए क्या, बहुत सी द्रव्य है, शुक्रवर्धन है, शुक्र शोधन है, रसपाचक है, अलग अलग एंगल से चिकित्सा को, है ना।
हाँ, महाकल्याणक गुरु जैसे है, पर बोल रहा हूँ ना कि काउंसलिंग होनी चाहिए अच्छी। ऐसा मतलब सर एक्चुअली उन्होंने एलोपैथ डॉक्टर को वैसे कंसल्ट किया था, तो उस वैसी कोई प्रॉब्लम नहीं है उनको, मतलब सेक्सुअल वाली नहीं रहता। बस वो शायद सेक्सुअल और एक प्रॉब्लम चीज या ये एनाटॉमिकल प्रॉब्लम नहीं रहता। हाँ, यस ये संकल्प यस जो है वो श्रेष्ठ है। हाँ, वृक्षतम चीजों में संकल्प वृक्ष है, ना कि शतावरी, ना कि अश्वगंधा, ना कि दुग्ध, ना कि घृत। संकल्प समझ में आ रही है, और ये मन से संबंधित है। ओके सर। और मन की ट्रीटमेंट जो है वो मनोदोषाऔषधम परम धी धैर्यात्मानी विज्ञान, ये चिकित्सा है। तो ये धी धैर्य और आत्मानी विज्ञान, मैं क्या हूँ, कौन हूँ, क्या करना चाहिए, क्या टेंशन लेना चाहिए कि नहीं लेना चाहिए, आत्मानी विज्ञान बताना पड़ता है, ये हमारा काम है। धैर्य देना ये भी हमारा काम है ना। तो इसीलिए ये ट्रीटमेंट इस प्रकार से जानी चाहिए। सर उस पेशेंट की एक चीज है कि उनका पेट है ना, बार बार जैसे अगर कुछ भी बाहर का थोड़ा भी खाया तो खराब होता है, और एक ये है कि मल प्रवर्तन के लिए बार बार जाना होता है। अभी फिलहाल कम है, बट ऐसा है कि नहीं, ऑफिस से अभी आने तो के बाद क्या तो करो, जाएंगे। रसपाचक उनको दे दो, और महाकल्याणक घृत जो है वो उदान काल में शमन मात्रा में सायंकाल में 4, 5, 6 बजे 1 चम्मच ऐसा इस प्रकार से महाकल्याणक घृत दे दो उसको पहले। ठीक है। हाँ, और काउंसलिंग करते जाओ, बस फिर होने वाली केस है। ठीक है। स्ट्रेस टेंशन बहुत ये इम्पोर्टेंट है इनफर्टिलिटी में और ये ईडी में, है ना। तो ये बदल दिया, सर्कमस्टेंसेस बदल दिए, मीन्स घर बदला, जगह बदली, तो भी प्रॉब्लम सॉल्व होने लगते हैं। हाँ, इसीलिए तो इस प्रकार से। सर वेळ झाली आहे का, विचारू एक केस बद्दल? सर तत्पूर्वी रसपाचक शक्यतो सकाळी द्यावं की दुपारी द्यावं? दुपारी जेवल्यानंतर द्यायचं आहे ना, व्यान काळात दिलं तर चांगलं ना। आणि मग मांसपाचक, मेदोपाचक हे सगळे कधी द्यावे? जेवणानंतरच द्यावे, पाचनच करणार आहेत ना ते। एकावी 2 पाचक देऊ शकतो का सर आपण? देऊ शकतो। बरं, ठीक आहे, धन्यवाद सर। सर एक 55 वर्षाचा मेल पेशंट आहे। 55? हा, 55 इयर्स। ओके। आणि 5 वर्षांपासून त्यांना कंप्लेंट हळूहळू वाढत गेल्या की जाणू ते पाद दाह प्रचंड असतो, जसं मिरची हाताला लागल्यानंतर पेटल्यासारखं वाटतं तेवढं, आणि इरेक्टाईल डिस्फंक्शनिंग आहे। जाणू ते काय? जाणू ते काय? जाणू ते पाददाह आहे। पाददाह, बर, पुढे? आणि प्रकृती कृश आहे, उदर मलमूत्र सम्यक आहे, आणि शेती का हेतूमध्ये दिवसभर शेती काम आहे, म्हणजे उन्हात वगैरे, आणि मत्स्य सेवन हा एक हेतूमध्ये आहे, बाकी दौर्बल्य नाहीये, मूत्र निशाकारले नाहीये, उठाव नाही लागत, बाकी इरेक्टाईल डिस्फंक्शनिंग आहे, आणि त्यांना आताही वाटतं की मैथुनेच्छा आहे माझी आणि काही त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते का, आणि दाह प्रचंड आहे त्याच्यासाठी तर बोक्षूर, शतावरी, बृहण करणारं वातशामक औषधं द्यायचे। बृहण करणारी वातशामक औषध मग कुठली कुठली ती सगळी द्यायची। गोक्षूर द्या, विदारी द्या, शतावरी द्या, ही औषध दुधासोबत द्या, आणि तसं दिलं तर मग ते सगळंच कमी होऊन जाईल, वातशमन कमी होईल। आणि सर पण पेशंटला शुगर म्हणजे 500च्या जवळपास असतो, मेटफॉर्मिन वगैरे ऑलरेडी सुरू आहे त्यांना, मी आता कॉपर करायला सांगितलं आहे, आणि रॅन्डम ब्लड शुगर आज झाले तर 378 होतं। बर, ठीक आहे, असं पण आहे काय? तरी पण शताविदारी वगैरे तरी पण देता येईल? मग शुगर वाढेल, अलग लक्षात, मग तिला आवळा द्या, गोक्षूर द्या, काय आवळा आणि गोक्षूर द्यायचं, तुपाचं प्रमाण आहारात ठेवायचं, त्रिफळा घृत त्याला शमन मात्रेत देऊ शकताय तुम्ही, त्रिफळा घृत शमन मात्रेत देऊ शकताय पेशंटला, म्हणजे शुगर पण काय हे होणार नाही, काय विषय, आणि हे सगळं होऊन जाईल। आणि आवळा गोक्षूर असं कॉम्बिनेशन हे द्या, आणि लघु पंचमूळ देऊ शकताय, लक्षात। हे जेवणाचं हे सकाळ दुपार संध्याकाळचं द्या, आणि बाकी काय नाही, व्यायाम बियाम करायला सांगा, थोडाफार व्यायाम आहेच त्याचा थोडा, अभ्यंग करायला सांगा, अभ्यंग करायला सांगा। बरं, चालेल। धातुपाकासारखे संप्राप्त होतं, काम खूप, आहार कमी, आणि त्यामुळे झालेलं प्रकरण असतात। हो,
असं येस करायचं. सर. थँक्यू. ओके. आणि जर मांसाहार करत असेल तर विष्किर मांसाहार असं सांगितलेलं आहे, म्हणजे ज्याच्यात क्लेद सांगितलंय जास्त सर नाही ऍडवाइस असा तो मांसाहार करू शकतो. ज्याच्यात क्लेद कमी आहे, उष्णता म्हणजे त्याच्यात धान्य बिन्य टाकायचं त्या मांसाहारामध्ये, धनेपूड टाकून काय ते मांसाहार करायचा. असं हो करायचं. म्हणजे तंदुरी बिर्याणी असं घ्या असं सांगितलंय मी, ज्याच्यात पाणी नसेल किंवा तेल कमी असेल. असं करायचं. ब्रोनच करावं लागतं. हो सर. चालेल. थँक्यू. ओके. ठेवूया. आज करूया. थँक्यू सर. ओके.